तर मंडळी बघा, दुपारच्या जेवणात भाजी पोळीबरोबर काहीतरी तिखट झणझणीत असं खाण्याची इच्छा झाली. तर मग लगेच मी हिरव्या मिरच्या घेतल्या. ठेचा किंवा खरडा म्हणतात त्याला, ते करण्यासाठी. तर त्यासाठी मी मिरच्या अशा पद्धतीने घेतल्या की पोपटी रंगाच्या लांबसडक अशा मिरच्या घेतल्या, कारण त्या तिखटाला थोड्याशा कमी असतात. तर या मिरच्या मी देठ काढून स्वच्छ धुवून घेतल्या आणि लसणाच्या 2 कांड्या सोलून घेतल्या. नंतर 2 ते 3 चमचे तेलावर एखाद्या मिनिटभर मिरच्या आणि लसणाला चांगला चटका दिला. नंतर त्यात जाड मीठ घातलं, कारण जाड मिठाने ठेच्याला छान अशी चव येते. नंतर अर्धं लिंबू पिळलं आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मिरच्या आणि लसूण चांगला शिजवून घेतला. नंतर पाणी आटल्यानंतर खलबत्त्यात किंवा तांब्याच्या बुडाने चांगलं रगडून घेतलं. त्यात तेल टाकून तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेतला आणि वाटीत काढून पुन्हा त्यामध्ये तेल टाकलं, कारण तेलामुळे बरेच दिवस हा बाहेर ठेचा टिकतो. तर चला, तर मग आपला ठेचा खाण्यासाठी तयार आहे. सुटलं की नाही तोंडाला पाणी? चला मग जेवायला.